माडखोलकर महाविद्यालयात झाले क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन। उद्योजक दयानंद काणेकर यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम। 3 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात वैयक्तिक आणि सांघिक क्रीडा प्रकाराबरोबर होणार पॉवर लिफ्टिंग स्पर्धा। चंदगड येथील र.भा. माडखोलकर महाविद्यालयात क्रीडा महोत्सवाची सुरुवात झाली। उद्योजक दयानंद काणेकर यांची उद्घाटक तथा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होते। यावेळी त्यांनी विद्यार्थी जीवनात अनुशासनाचं महत्त्व असल्याचं मत व्यक्त केलं। तसंच विद्यार्थ्यांनी खेळीमेळीच्या वातावरणात या स्पर्धा पार पाडाव्यात, स्वतःमधील कौशल्यांचा विकास करावा असं आवाहन केलं। प्राध्यापक R.P. पाटील यांनी महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेख करतानाच भविष्यात उदयोन्मुख खेळाडू घडवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जावेत अशी अपेक्षा व्यक्त केली। अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रभारी प्राचार्य डॉक्टर M.M. माने यांनी निरामय आरोग्याची गुरुकिल्ली म्हणजे बळकट शरीर आणि खंबीर मन होय, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे असं मत व्यक्त केलं। उद्योजक काणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। ॲडव्होकेट R.P. बांदिवडेकर यांनी क्रीडाज्योत प्रज्वलित केल्यावर खेळाडूंनी क्रीडाज्योत मैदानातून फिरवली आणि सर्वांना खिलाडू वृत्तीचा संदेश दिला। महाविद्यालयाची खेळाडू सुप्रिया पाटील हिने सर्वांना क्रीडा शपथ दिली। यावेळी विद्यापीठ पातळीवरील तसेच अन्य स्पर्धेमध्ये लक्षणीय यश संपादन करणारे महाविद्यालयाचे खेळाडू अभिनव घुरे, अनिकेत कुटरे, बाबू गावडे, रणजित गडदे, निकिता नार्वेकर, कविता परब, आकाश गावडे यांचा सन्मान करण्यात आला। श्री S.V. गुरबे यांनी मनोगत व्यक्त केलं। क्रीडा संचालक प्राध्यापक S.M. पाटील यांनी प्रास्ताविक केलं, तर डॉक्टर N.S. मासाळ यांनी सूत्रसंचालन केलं। आभार A.D. कांबळे यांनी मानले। कार्यक्रमाला L.D. कांबळे, प्राचार्य N.D. देवळे आदींसह प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती।